धुळे तालुक्यातील अकलाड मोराणे गावठाण एक्सप्रेस फिटर व शेतीच्या पंपाच्या कमी दाबाच्या वीज पुरवठा शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांना 20/2/2025 रोजी अकलाडचे सरपंच माजी जिल्हा परिषद सदस्य अजय माळी यांनी अकलाड मोराणे गावठाण एक्सप्रेस फिटर व शेतीच्या पंपांच्या कमी दाबाच्या वीज पुरवठा शेतकऱ्यांना शेतीसाठी कमी पुरवठा करणे व शेती पंपांच्या मोटारी वेळोवेळी जोडण्याबाबत निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनात म्हटलंय की एक्सप्रेस फिटरचं काम चालू न केल्यास व वीज पुरवठा शेतीच्या पंपांनी कमी असल्यास 5/3/2025 रोजी अकलाड फाट्यावर रास्ता रोको करण्यात येईल असं निवेदन माननीय जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता म.रा.वी. मंडळ धुळे ग्रामीण व पोलीस अधीक्षक धुळे यांना दिलेलं होतं। परंतु 5/3/2025 रोजी बुधवार रोजी ठीक 10:30 वाजता म.रा.वी. धुळे ग्रामीणचे कार्यकारी अभियंता म.रा.वी. मंडळ यांच्याकडून मनोज भावसार, भूषण मानवडे, टी.आर. साळुंके, पी.एन. झोपे, एक स्पेस गावठाण फिडरचे अग्रवाल पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर गजानन पाटील व धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. धडवटे साहेब व पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र मोरे यांनी अकलाड फाट्यावर येऊन अकलाडचे सरपंच व गावकरी यांना लेखी उत्तर देऊन आजचा रास्ता रोको बंद करण्यात यावा। 20/3/2025 एक्सप्रेस गावठाण फिटरचं काम चालू करण्यात येईल व शेती पंपांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात येईल असं लेखी उत्तर देण्यात आलंय। या रास्ता रोकोसाठी अकलाड मोराणे सरपंच अजय माळी, सुनील एंडाईत, सुनील ठाकरे, धनराज बाविस्कर, रामजी बापू सूर्यवंशी, अरुण मराठे, प्रकाश सूर्यवंशी, लक्ष्मण बाविस्कर, अमृत मराठे, मिलिंद पाटील, हिलाल सूर्यवंशी, सागर करंगकाळ, सागर बाविस्कर, युनुस पिंजारी, महेंद्र कोळी, मधुसूदन देशमुख, सचिन देशमुख अनेक अकलाड मोराण्याचे शेतकरी हजर होते। पुढील एक्सप्रेस फिटरचं काम व शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत लेखी उत्तर दिल्यामुळे 20/3/2025 पर्यंत काम चालू करणार असून तोपर्यंत रास्ता रोको आंदोलन बंद करण्यात आलेलं आहे। अकलाड मोराणे गावाच्या गावठाण एक्सप्रेस फिटरसाठी आज आम्ही रस्ता रोकोचं आंदोलन ठेवलं होतं, परंतु MSCBचे सुनील भावसार साहेब, भूषण मानवड साहेब, साळुंके साहेब आणि आमच्या कुसुंबियाचे झोपे साहेब व अग्रवाल पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर गजानन पाटील साहेब हे आज रोजी आमच्या या अकलाड फाट्यावर आले आणि आम्हाला गावठाण एक्सप्रेस फिटरवरची लाईन कमी जास्त जात असते याच्यासाठी त्यांनी आम्हाला 20 तारखेची मुदत दिली आणि 20 तारखेपर्यंत आम्ही काम चालू करणार एवढं आम्हाला त्या प्रोजेक्ट मॅनेजर साहेबांनी आणि सर्व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सर्व अधिकारी यांनी आम्हाला लेखी निवेदन दिलेले आहे।